श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही खूप काही सेवा चालू केल्याच असतील. प्रत्येकानं कोणती ना कोणती तरी सेवा चालू केलेलीच आहे. म्हणजे आपल्याला गुरुपद मिळण्यासाठी किंवा गुरुपद देण्यासाठी आपण खूप साऱ्या सेवा करतो. कारण गुरुपौर्णिमेला पृथ्वी तलावर गुरुतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असतं आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण कोणतीही सेवा करा, ती सेवा नक्की रुजू होईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या स्वामी महाराज, दत्त महाराज नक्की पूर्ण करतील. तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही एक सेवा करा, म्हणजेच औदुंबर वृक्षाची सेवा करा. आता ती सेवा काय करायची आहे ती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर असं म्हणलं जातं की गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचा दिवस. या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्मदिवस आहे आणि म्हणून हा दिवस म्हणजे गुरुपद देण्याचा दिवस आहे, गुरुपद साजरा करण्याचा दिवस आहे. म्हणजे आपले जीवनात कोणते ना कोणते तरी गुरु असतात आणि त्यासाठी या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुपद हे देत असतो. मग तुम्ही या दिवशी काय करायचं आहे तर ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता. म्हणजे गुरुवारी तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. मग तो एखाद्या केंद्रामध्ये असेल, मठामध्ये असेल किंवा शेतामध्ये असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे. जाताना तुम्हाला एक तांब्याभर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडंसं गाईचं किंवा म्हशीचं कच्चं दूध त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि असं पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. जाताना सोबत तुम्हाला एक दिवा न्यायचा आहे. मग तो मोहरीच्या तेलाचा असेल किंवा कोणत्याही तेलाचा असला तरी चालेल. आता तुम्ही सकाळी अंघोळ वगैरे केल्यानंतर औदुंबर वृक्षाजवळ जा आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही जे पाणी नेलं आहे तर असं पाणी तुम्ही औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करा. त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाका आणि मनोमन दत्त महाराजांना प्रार्थना करा. तुमच्या ज्या काही संकटे असतील किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व सांगा आणि त्या सुटण्यासाठी तुम्ही मनोमन प्रार्थना करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर औदुंबर वृक्षाजवळ तुम्हाला तो नेलेला दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यातील वात ही फुलवात नसावी, त्याची लांब वात असावी याची काळजी घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर ती दत्त महाराजांना सांगायची आहे आणि तुम्हाला 11 वेळा त्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत. म्हणजेच औदुंबर वृक्षाभोवती तुम्ही 11 प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला मनोमन प्रार्थना करा, नमस्कार करा, तिथं अगरबत्ती लावा, कापूर लावा आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील किंवा तुमच्या ज्या अडचणी असतील तर त्या दत्त महाराजांना म्हणजे औदुंबर वृक्षाला सांगा. असं म्हणलं जातं की पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच औदुंबर वृक्ष आहे आणि याच्या समोर तुम्ही कोणतीही जर मनातली इच्छा जर मागितली तर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते. काही जण अपत्य प्राप्तीसाठी सुद्धा त्या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात किंवा ज्या काही त्यांच्या समस्या असतील तर त्या समस्येचं निराकरण होण्यासाठी त्यांना त्यातून मार्ग मिळतो. तर तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा. ज्या गुरुवारी तुम्ही सुरू करणार आहात किंवा ज्या गुरुवारी तुम्ही जाणार आहात तर त्या गुरुवारी अंघोळ वगैरे करून तुम्ही ही सेवा करू शकता. त्याच्यानंतर परत येताना तुम्हाला काय करायचं आहे तर परत येताना त्या औदुंबर वृक्षाजवळची जी काही कोरडी माती आहे तर ती कोरडी माती तुम्हाला येताना घराकडे आणायची आहे आणि
अशी माती म्हणजे ज्या मातीमध्ये दत्तगुरूंचा वास असेल अशी माती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. तुम्ही एखाद्या लाल कपड्यावर ठेवू शकता किंवा एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता आणि गुरुपौर्णिमा होईपर्यंत त्याला दररोज धूप, दीप दाखवा, त्याची पूजा करा, मनोभावे प्रार्थना करा, स्वामी समर्थ मंत्राचा जप करा, गुरुदेव दत्तांचा जप करा आणि मनोमन प्रार्थना करा. तुमची इच्छा दररोज दत्त महाराजांना सांगा. गुरुपौर्णिमा होईपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. आता ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असेल त्या दिवसानंतर तुम्हाला ही माती तुम्हाला एखाद्या कुंडीतील रोपट्यामध्ये घालायची आहे. म्हणजेच तुळशीचं रोप सोडून इतर तुम्ही कोणत्याही कुंडीमध्ये ही माती तुम्ही टाकू शकता. म्हणजे अशा रीतीनं तुमच्या घरामध्ये दत्तगुरूंचा वास हा अखंड आणि निरंतर राहील. दत्तगुरू तुमच्यावर कृपा करतील आणि तुमच्या समस्येतून मार्ग तुम्हाला मिळत जाईल. जर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.